की साक्षात भगवान गोपालकृष्ण याच्या समोर बसून अन्न ग्रहण करतोय, याला सानिध्य अनुभवायला मिळतंय. कोण आहे तरी कोण हा? काय असावं हे गुढ? काय अतर्क्य घडत होतं घरामध्ये? श्रोते हो, कुणाची कथा ऐकतोय आपण? 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये भारतामध्ये असं एक चमत्कारिक अलौकिक विभूतिमत्व जन्माला आलं की ज्या विभूतिमत्वानी भारताच्या वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाचा मंत्र हातामध्ये घेतला, वसा हातामध्ये घेतला, त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा अट्टहास करताना नवजागरणाचा अट्टहास केला आणि ज्ञानोत्तर भक्तीचा डिंडीम भूतलावर पिटण्यासाठी हा महात्मा सज्ज झाला होता. कोण होतं ते? विदर्भ प्रांती पवित्र ग्रामी विदर्भ प्रांती पवित्र ग्रामी नाम असे माधान. विदर्भ प्रांती पवित्र ग्राम नाम असे माधान. नाम असे माधान. विदर्भ प्रांती पवित्र ग्रामी नाम असे माधान. तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु, तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु, तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु, तिथे जन्मला प्रज्ञाचक्षु. युग संजीवनी धान. राम साधुजी राम राजा राम रामोजी. आणि असा तो युगपुरुष मधुराद्वैताचार्य प्रज्ञाचक्षु संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज या नावानी विदर्भातल्या पयोषणी नदीच्या काठी वसणारं माधान नावाचं गाव आणि त्या गावातले पाटील घराणं, की जे घराणं आतिथ्यशील होतं, धर्मशील होतं, धर्मपरायण होतं. घरामध्ये शिवपूजा आणि विष्णुपूजा, हरिहरोपासना एकत्रच होत होती. आणि अशा कुळामध्ये शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या न्यायाने जन्म झाला. आषाढ शुद्ध द्वादशीचा दिवस 1881 साल, अगदी अलीकडचे संत श्रोते हो, जन्म झाला या बाळाचा. वडील गोंदोजी पाटील आणि आईचं नाव आलोकाबाई. अशा दिव्य दाम्पत्याच्या पोटी जन्म झाला आणि माधानकरांना अक्षरशः आनंदाची दिवाळी अनुभवायला मिळाली. माधानकरांच्या वाड्यामध्ये गोकुळीचं सुख लोकांना अनुभवायला मिळालं. माधानच्या प्रत्येक घराघरामध्ये साखर वाटली गेली. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला, काय आनंद होता. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला, बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला. आनंदी आनंद आनंद झाला, आनंदी आनंद आनंद झाला. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला. आषाढी शुद्ध मास ग्रीष्म हसवितो धरेस. आषाढी शुद्ध मास ग्रीष्म हसवितो. पावन करण्या जगा गुलाब बहरला, पावन करण्या जगा गुलाब बहरला. बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला, बाळ जन्मला, बाळ कृष्ण जन्मला. आनंदी आनंद आनंद झाला, आनंदी आनंद आनंद झाला. अवर्णनीय अवीट गोडीचा आनंद माधानकरांनी अनुभवला. हा बाळ दिसामासाने लहानाचा मोठा होतोय. लहानपणीच्या सगळ्या लीला लोकांना बघायला मिळायच्या. गोकुळीचं सुख पाटलांच्या वाड्यामध्ये अनुभवायला येत होतं. सावळा वर्ण, अत्यंत तेजस्वी अशी नजर होती बरं, कुरळे केस, तेजपुंज चेहरा. आलोकाबाई तासन तास आपल्या या बाळाकडे टक लावून बघत बसायच्या. हळूहळू घरभर रांगायला लागला. बाळकृष्णाच्या कथा ऐकायला लागला. नवे कथेमध्ये जाऊन नाचायला सुद्धा लागला. कथेमध्ये डोलायला लागला. कुठे कुणाचं श्रवण चालू असेल, निरूपण चालू असेल, कृष्ण कथा चालू असेल, रामकथा चालू असेल, तर हा बाळ धावत जाऊन तिथे बसायचा. दिसामासाने हा मुलगा लहानाचा मोठा होतोय. गुलाब असं पाळण्यातलं नामकरण केलं होतं. गुल्ल्या म्हणायचे लाडाने. 5-6 वर्षाचा हा पोर ज्यावेळी धावत सुटायचं ना, त्यावेळी आजी म्हणायची, अरे गुल्या, डोळ्याला दिसत नाही, पडशील ना रे. का हो, असं काय घडलं होतं मध्यंतरीच्या काळामध्ये?
डोळ्याला दिसत नाही, पडशील असं ज्यावेळी घरातले माणसं त्यांची काळजी घेत होते, काय घडलं काय होतं, 9 महिन्याचा हा जेव्हा बाळ झाला होता ना, त्यावेळी बाळाचे डोळे आल्याचं निमित्त झालं आणि गावठी वैद्यांचा उपचार केला आणि त्यामुळे चुकीच्या उपचारांमुळे कायमचं अंधत्व वाटायला आलं. महापुरुषांच्या आयुष्यामध्ये एका पाठोपाठ एक अडचणी उभ्या ठाकल्या श्रोते हो. दग्धम दग्धम पुनरपी पुनः कांचनम पीतवर्णम. सोनं तापवून भट्टीमध्ये सुलाखून बाहेर निघतं तेव्हा त्याची झळाळी जास्त वाढते ना. नियतीनं नवाच खेळ महाराजांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासूनच मांडायला सुरुवात केली. अगदी 9व्या महिन्यामध्ये अंधत्व आलं. तेजस्वी नजर होती पण ती कायमची गेली, दृष्टी निघून गेली, बाह्यतः गेली. बरं, बाह्यतः हा शब्द मुद्दाम वापरते कारण अंतःचक्षूंनी, प्रज्ञाचक्षूंनी सगळं जग हा मुलगा पाहत होता. त्यामुळं कुणावरही अवलंबून नव्हता, कधीच नाही. कधीच कुणाच्या आधाराने जीवन पुढचं जगला नाही. आणि असं करता करता 4 वर्षाचं वय झालं आणि 4थ्या वर्षी मातृछत्र हरपलं. आई निघून गेली. बाळंतपणाच्या आजाराने आई निघून गेली आणि अशा आंधळ्या असलेल्या पोराला आईचं छत्र नाहीये, मग अशा मुलाला कोण सांभाळणार? कोण सांभाळणार? तर या मुलाला अलोकाबाईंच्या माहेरी म्हणजे माधानपासून जवळच असलेलं लोणी टाकळी नावाचं गाव, तिथे पाठवलं. आजीला बाई म्हणायचा आणि या आजीबरोबर राहत असताना पुढचा काळ अत्यंत सुंदर गेलाय महाराजांचा. हा गुल्या आजीकडे अनेक प्रकारचे हट्ट करायचा. लोणीमध्ये अनेक सवंगडी त्याला मिळाले, अनेक सवंगडी मिळाले. त्या सवंगड्यांबरोबर गोपाळकाला करावा, देऊळवाड्याजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पात्रामध्ये मनसोक्त टुंबावं, गावामध्ये फिरणाऱ्या माकडांच्या मागे वाकुल्या दाखवत फिरणं, गिल्ली दांडू खेळणं, हुतुतू, आटापाट्या, सुरपारंब्या सगळे खेळ तरवेज. आणि त्याचबरोबर लहान वयामध्ये ध्यान साधना, नामस्मरण या सगळ्यांची विशेष गोडी या बालकाला होती. त्यामुळे याचं असामान्यत्व लोकांच्या लक्षात आल्या वाचून राहिलं नाही. बरं, अलौकिक होतं बालपण सुद्धा. कारण या गुलाबाचं बालपण कधी संपलंच नाही, याला तारुण्याचे काटे कधी आले नाहीत. विश्वचालकाच्या ठिकाणी अनेकविध नात्यांनी त्यांनी आपलं नातं प्रस्थापित केलं होतं. वृद्धापकाळी येणारं अंधत्व त्याला कधीच आलं नाही. काय होतं हे अलौकिक चरित्र, काय होतं हे अलौकिक विभूतिमत्व. आजी बरोबर वास्तव्य करत असताना लोणी टाकळीमध्ये राहिले. पण काही दिवसांनी 5व्या 6व्या वर्षी आपल्या वडिलांनी, गोंदोजी पाटलांनी गुलाबला आपल्या स्वगृही परत आणलं. माधानला पाटलांच्या वाड्यावर गुलाब राहू लागला आणि आल्याबरोबर घरामध्ये विलक्षण परिस्थितीला सामोरं जावं लागत होतं. याचं कारण वडिलांनी म्हणजे गोंदोजी पाटलांनी द्वितीय विवाह केला होता. अलोकाबाईंच्या निधनानंतर दुसरा विवाह केला. भागीरथीबाई नावाची पत्नी घरामध्ये आणली. पण ही भागीरथी म्हणजे महाराजांच्या आयुष्यामध्ये कैकईची भूमिका बजावणारी ठरली हो. लहानपणापासून आधीच दृष्टी गेलेली, आईचं छत्र हरपलेलं आणि त्यानंतर अशा सावत्र आईच्या जाचाला सामोरा जाणारा हा बाळ दिसामासाने मोठा होतोय, अनेकविध अनुभवांना सामोरा जातोय. पण त्याच वेळी ज्ञानपिपासू वृत्ती वाढीस लागली, ज्ञानतृष्णा वाढीस लागली. ज्ञानाची भूक इतकी वाढत गेली की जे काही मिळेल ते स्वाहा होत गेलं, जे काही मिळेल ते अंतःकरणामध्ये ठासत गेलं. गावातल्या काही निवडक मंडळींकडून अनेक ग्रंथांचं वाचन तो ऐकायचा कानाने. कुणाला तरी तो वाचून दाखवायला लावायचा, वाचून दाखवायला सांगायचा. कुणी वाचन केलं तर ते अतिशय मन लावून श्रवण करायचं, विश्लेषणात्मक त्या गोष्टींचा अभ्यास करायचा. अत्यंत दुर्मिळ असलेले ग्रंथ, हरिविजय असू दे, पांडव प्रताप असू दे, या ग्रंथांचं संकलन करायचं, जवळ ठेवायचे. आणि असा छंद लागला की डोक्यावरती एक ग्रंथ पेटी बनवली. त्या पेटीमध्ये अनेकविध प्रकारचे ग्रंथ घेतले आणि हा बालक, हा युगपुरुष डोक्यावरती पेटी घेऊन गावोगाव फिरायचा ग्रंथ गोळा करण्यासाठी, योग्य अधिकारी माणसांकडून ते ग्रंथ श्रवण करण्यासाठी, त्या ग्रंथांचा विश्लेषणात्मक अभ्यास करण्यासाठी. आणि ही ज्ञानतृष्णा इतकी वाढत गेली, हळूहळू स्वयंस्फूर्त काव्य प्रतिभेचा बहर यायला लागला. शेजारी कोणी जात्यावर दळण दळतंय असं वाटायला लागलं की धावत तिकडे जावं. कृष्ण भक्तीची लालसा मनामध्ये उत्पन्न होत होती. मी सांगितल्याप्रमाणे अगदी लहान वयापासून कृष्णाचं सानिध्य हा महात्मा अनुभवत होता. त्यामुळे जात्याची घरघर कानावर आली की धावत जावं, तिथल्या त्या एखाद्या सौभाग्यवती स्त्री बरोबर, एखाद्या महिलेबरोबर जात्यावर दळण दळायला सुरुवात करावी. आणि दळण दळत असताना काव्य प्रतिभेला उधाण यायचं. दळण दळा या सखे निसून घेई ग, दळण दळा या
जेविना कृष्ण माझा, जेविना कृष्ण खडा न लागो काही ग, जेविना कृष्ण खडा न लागो काही ग, दळण सुख कर एका श्रीकृष्णासाठी ग, दळण सुख कर एका श्रीकृष्णासाठी ग, जेविना कृष्ण खडा न लागो काही ग, हो जेविना कृष्ण खडा न लागो काही ग. जात्यावर गोड आवाजामध्ये उभ्या गाव्यात आणि असा हा गुलाब लहानाचा मोठा होतोय. स्वयंस्फूर्त काव्य प्रतिभेला उधाण यायचं, अनेक प्रकारचं साहित्य हातातून निर्माण होत होतं. आणि त्याच वेळी वडील गोंदूजी आणि काका राघोजी काका या दोघांनी मिळून त्याचं वाढतं वय लक्षात घेतलं, परमार्थातली त्याची गोडी लक्षात घेतली आणि हा जर याच मार्गाला कायमचा लागला तर आपला प्रपंच कसा करणार, गावाची पाटीलकी कशी सांभाळणार याची चिंता लागलेल्या या दोघांनी काका आणि वडिलांनी गुलाबराव महाराजांचा अगदी 10व्या-12व्या वर्षी विवाह निश्चित करायचं ठरवलं. वधू संशोधनाचं काम सुरू झालं आणि माधानपासून जवळ असलेल्या आखातवाडा नावाच्या गावलं जीवन, या सगळ्या जीवनाची मालकी त्याच्याकडे सोपवावी लागते, तेव्हा दास होता येतं. म्हणून मारुतीरायांचं नाम आम्ही मोठं का घेतो, दास म्हटलं की मारुतीराय आम्हाला आठवतात. याचं कारण स्वतःचं असं मारुतीरायांनी अस्तित्व ठेवलंच नव्हतं, ते पूर्णपणे रामरूप झाले होते ना, म्हणून तो दास. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा समर्थ सुद्धा म्हणतात. आणि अशा हरीच्या दासांना भगवंता द्यायचं असेल तर एक दे, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. अभंगाचं दुसरं चरण आहे, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. शब्द वापरला कल्पनेची बाधा. सर्वसामान्य माणसाचा गुणधर्म आहे, स्वभाव आहे की माणूस कल्पना विश्वामध्ये खूप रमतो. असं झालं तर, तसं झालं तर, मग हे करू मग ते करू, अशी आम्ही स्वप्न खूप बघतो म्हणाले. APJ अब्दुल कलाम त्यांचं वाक्य आहे, म्हणाले स्वप्न बघा. भारतातल्या तरुणाईला तर त्यांनी संदेश दिला, स्वप्न बघा, स्वप्न बघा, कारण स्वप्न आम्हाला, स्वप्न विचारात येतात आणि ते विचार आम्हाला कृती करायला भाग पडतं. त्यामुळे अशी स्वप्न बघावीत, पण ही स्वप्न आम्हाला आमच्या जीवनाला योग्य दिशा देणारी असली पाहिजेत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की कल्पना विश्वामध्ये रमणं धोक्याचं आहे. याच अर्थाने मनामध्ये संशय असता कामा नये, कारण गीतेमध्ये गोपालकृष्ण सांगतात, संशयात्मा विनश्यती. तो स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. मी आणि माझं ही जी बाधा आम्हाला जडली आहे, संशय पिशाचाचा संसर्ग आम्हाला लागलाय ना, तो नामदेव महाराज म्हणतात तो हरीच्या भक्तांना, तो संतांना, तो विष्णू भक्तांना लागता कामा नये. तो संसर्ग विष्णूच्या भक्तांना लागू देऊ नको देवा, तो संपर्क तुझ्या भक्तांना लागू देऊ नको, इतकी तुला काळजी घ्यावी लागेल. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि म्हणून वरदान मागितलं, देवा सर्व सुख दे, सगळ्या संतांना सुखात ठेव. वास्तविक सुखाची संकल्पना संतांची आणि आमची यामध्ये खूप फरक आहे बरं. आमचं सुख आमच्या सुखापुरतं असतं. घरामध्ये वस्तू 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 इतक्या वस्तू झाल्यात की माणूसच एक वस्तू होऊन गेलाय. माणसातला माणूस आम्हाला दिसेना, दगडातला आणि पाषाणातला देव कुठून दिसणार, ही परिस्थिती भयानक आत्ताची होऊन बसली आहे. म्हणून श्रोते हो, नामदेवांना हा अंदाज आहे की ही जर हरीची कुळं, हे हरिदास, हे विष्णू भक्त, हे विष्णुदास, हे संत, या लोकांना जर कल्पनेची बाधा झाली तर केवळ त्यांचंच नाही, अवघ्या समाजाचं नुकसान आहे. कारण शेषाने पृथ्वी जर डोक्यावर घेतली असेल तर संतांच्यामुळे ती पृथ्वी स्थिर आहे असं मी म्हणेन. संतांच्यामुळे समाज स्थिर आहे असं मी म्हणेन. समाजाला सन्मार्गदर्शन, पथप्रदर्शन करण्याचं काम करणारे संत, या संतांना सुखात ठेवलं पाहिजे. आणि ते सुख कुठलं आहे हो? सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवी वारा, सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवी वारा, सर्व सुखाचे आगर वापर कुमादेवी वारा. तो हा विठ्ठल बरमा, तो हा माधव बरवा, तो
असे आगर बाप रखुमा देवी बरू. संतांनी सर्व सुख मागितलंय. नामदेवांनी याच संतांसाठी सर्व सुख मागितलं. ही संत मंडळी सुखी असो, कारण सगळं सुख तिथे होतं त्या विटेवर. ते सावळं परब्रह्म पंढरपुरामध्ये. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी. सगळ्या संतांनी मानलं, पण आमचं सुख नको त्या व्यर्थ सुखाच्या मागे आम्ही धावतो आणि वाट्याला येतं ते दुःख. आणि आमच्या दुःखाचं कारण समर्थांनी सांगितलं ना, मी करता ऐसे म्हणसी तरी तू दुःखी होशी. श्रीराम करता म्हणता पावसी यश कीर्ती प्रताप. आमचं करते पण सगळं जे आम्ही स्वतःकडे घेतो ना, ते त्याला देऊन टाकता आलं पाहिजे, तेव्हा दास होता येईल. म्हणून महाराज ब्रह्मचैतन्य महाराजांचं सुपरिचित प्रसिद्ध वाक्य आहे ना, महाराज म्हणायचे भगवंताला सर्वस्व देता आलं पाहिजे. सर्व नाही दिलं तरी चालेल, पण स्व देता आला पाहिजे. आज आमचं झालंय असं मी माझं ही जी आम्हाला कल्पनेची बाधा जडली आहे, हा संशय आमच्या मनामध्ये निर्माण झालाय. आणि त्या संशयामुळे आम्ही भ्रमात अडकलो. आणि भ्रमात जर आमची बुद्धी अडकली असेल तर आम्हाला अंधत्व यायला वेळ नाही लागत. आणि मग अंध माणसासमोर परमेश्वर जरी चतुर्भुज रूपामध्ये उभा ठाकला तरी त्याचा काही उपयोग नाही, त्याला तो दिसणारच नाहीये. त्यामुळे नामदेव महाराज म्हणतात की माझ्या या संत भक्तांना, हरिभक्तांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. माझं करता करता सर्वस्व असलेला पांडुरंग परमात्मा याचा विसर पडू देऊ नकोस. आणि मग या मनाची चंचलता किंवा हे मन अशा पद्धतीने जर भरकटत गेलं, संभ्रांत अवस्थेमध्ये गेलं, तर पुढची पायरी, पुढचा धोका आहे, पुढची रिस्क आहे. नामदेव महाराजांना सांगावं लागलं पांडुरंगाला की भगवंता, एकदा मनाला कल्पनेची बाधा जडली की पुढे त्याला अहंकार व्हायला वेळ नाही लागत. म्हणून आता जबाबदारी देवा तू घे. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकाराचा स्पर्शही होता कामा नये. कुणाला? विष्णुदासांना. कारण नामदेव महाराज जाणून होते अज्ञानी माणसाला अहंकार होण्याची शक्यताच नाही. अहंकार होतो तो ज्ञानी माणसालाच. म्हणून नवल अहंकाराची गोठी, विशेषे न लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. नवल अहंकाराची गोठी माझी माऊली म्हणते. अहंकार कुणाला होतो? ज्ञानी माणसालाच होतो, अज्ञानी माणसाला होत नाही. आणि म्हणून ही जी ज्ञानी मंडळी आहेत यांना अहंकार होऊ नये याची जबाबदारी तू घे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. जय जय रघुवीर समर्थ. सुग्रास पदार्थांचं भोजन स्वीकारलं आणि अचानक मनामध्ये कल्पना आली, जाणीव आली की बहुतेक एक माशी गेलीये पोटात. खाल्लेलं सगळं उलटून पडायला वेळ नाही लागत. तसं अज्ञानी माणसाला अहंकार होऊ शकत नाही, ज्ञानी माणसाला अहंकार होतो. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. आणि शेवटी मग सर्वसमावेशक उदात्त मागणं मागितलं. देवा यांच्यासाठी दिलंस रे, आता नामा म्हणे तया असावे कल्याण. एक काम कर ना देवा, सगळ्यांचंच कल्याण कर. कारण आईचा कळवळा होता, माऊलीचं अंतःकरण होतं. सगळ्यांचंच कल्याण कर, पण कुणाचं? ज्याच्या मुखामध्ये तुझं नाम आहे, ज्या मुखी निधान पांडुरंग, ज्याच्या आयुष्याचं निधान, ज्याच्या आयुष्याचं ध्येय, गंतव्य फक्त आणि फक्त तू आहेस ना, त्यांचं सगळ्यांचं कल्याण कर. पण श्रोते हो, अलीकडे आम्हाला सगळं आठवतं पण तो आठवत नाहीये. निधान आयुष्याचं ते असलं पाहिजे अशी अपेक्षा संतांची आहे. सध्या सेल्फीचं युग आहे ना. लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं ही अपेक्षाच नाही, आपणच आपल्याला चांगलं म्हणायचं सारखं. त्यामुळे या सगळ्यामध्ये आम्ही इतके अडकलो आहोत, माणूस माणसापासून दूर जातोय. कोरोनाच्या आपत्तीमुळे तर अजूनच ते अंतर वाढलं, भावनिक वाढलं, शारीरिक वाढलं, मानसिक वाढलं. संतांनी संवेदनशीलतेने जगाकडे यासाठी पाहिलं की माणसातलं देवत्व त्यांना जागं करायचं होतं. आणि म्हणून ती संवेदनशीलतेची भाषा जगाला कळावी.
सगळे भरीचे भक्त गुण्यागोविंदांनी राहावेत, समाज पुढे सरकावा ही अपेक्षा होती संतांची. आज आम्ही शब्दांमध्ये पूर्वीच्या काळी चिन्हांची भाषा असायची, आता पुन्हा आम्ही उलटे चाललोत. कारण फेसबुक अकाउंट प्रत्येकाचं आहे, व्हॉट्सॲपवर प्रत्येकजण चॅटिंग करतो. नको त्या गोष्टींचा धुमाकूळ आज फेसबुकवर सुटलाय, आपण पाहतो. नको ती थिल्लर चॅलेंजेस आम्ही स्वीकारतोय. खरं चॅलेंज आम्हाला समर्थांनी शिकवलं, जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो. हे चॅलेंज घ्या, संतांनी सांगितलं आम्हाला. पण आम्ही नको त्या गोष्टींमध्ये, आजूबाजूला इतकं मृत्यूचं भीषण तांडव सुरू असताना सुद्धा ती थिल्लर गोष्टींमध्ये गुंतून राहतो. याचा संतांना खेद वाटतो. श्रोते हो, पांडुरंगाला कळवळून आर्जव करतात की बाबा रे, या सगळ्यांचं कल्याण कर, यांना बुद्धी दे, या सगळ्यांचं कल्याण कर, ज्या मुखी निधान पांडुरंग. मी म्हटलं आपण चिन्हात बोलायला लागलो, भाषा गेली. बघा ना व्हॉट्सॲपला ओके, आता तो ओके पण नाही, आता नुसता के. एकच गुच्छ, श्रद्धांजलीलाही तोच, वाढदिवसालाही तोच. आम्ही सीमित झालो आणि जगामध्ये सगळीकडे दिसतंय ते मर्यादे पलीकडचं जीवन दिसायला लागलं. स्नेहाचा पदर, नात्याची कदर नाही राहिली. आणि म्हणून कीर्तन आहे श्रोते हो, म्हणून कीर्तन आहे. नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून हीच भक्तीची पताका जनमानसामध्ये रुजवली. आणि आज याच कीर्तनाच्या माध्यमातून समाज तरला तर तरू शकेल ही खात्री आहे संतांना. म्हणून अशा संतांना, अशा हरिभक्तांना, अशा हरिदासांना देवा तू मोठं कर. त्यांना अहंकाराचा वारा लागू देऊ नकोस, त्यांना कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. आणि ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये तुझं नाम आहे त्यांचं सगळ्यांचं कल्याण कर पांडुरंगा. हे उदात्त मागणं नामदेव महाराज पूर्वरंगामध्ये आपल्या मूळ पदामध्ये अभंगामध्ये सांगतात. हे निधान कुणासमोर होतं, हे ध्येय कुणी समोर ठेवलं? एकमेव कृष्णचंद्र परमात्मा, एकमेव पंढरीश पांडुरंग. एवढंच निधान समोर ठेवून आयुष्यामध्ये जी अवतीर्ण झाली होती, जिने अवतार घेतला होता त्याच परब्रह्मामध्ये मिसळण्यासाठी, तिने कशा पद्धतीने त्याला प्राप्त करून घेतलं उत्तर भागामध्ये बघूया. पूर्वरंगात इथेच थांबते. घेणं देवाणघेवाण होते, पण मुलगी म्हटलं की फक्त समर्पण आहे, फक्त त्याग आहे. कारण कुठलीही मुलगी कितीही जरी वय झालं तरी सुद्धा कन्यादान करताना लग्न मांडवामध्ये, विवाह मंडपामध्ये ढसढसा रडलेला बाप कधीच विसरू शकत नाही, कधीच विसरू शकत नाही. आणि असा हा भीष्मक राजा, सगळं काही सुंदर होतं पण तरी सुद्धा चिंता होती की माझ्या रुक्मिणीचं कसं होईल. इतकी सुंदर आहे, रूपवान आहे, गुणवान आहे, तर तिला कसा वर मिळेल या चिंतेमध्ये असलेला भीष्मक राजा. 5 मुलं आहेत, वर्णन केलं. रुक्म्यग्रजो रुक्मरथो रुक्मबाहुरनंतरः रुक्मकेशी रुक्ममाली रुक्मिण्येषा स्वसा सती. 5 भावांच्या पाठीवर ही जन्माला आलेली साक्षात अंबा, साक्षात लक्ष्मी, त्या परब्रह्माचीच माया पुन्हा एकदा त्या ब्रह्माला प्राप्त करून घेण्यासाठी जन्माला आलेली. जन्म झाला. या 5 भावांमधले जे कनिष्ठ भाऊ होते ते अत्यंत सदाचारी होते, नम्र होते, विनयशील होते. पण ज्येष्ठ होता तो युवराज होता हो, त्यामुळे सत्ता हातात आली, युवराज पदाची खुर्ची होती, त्यामुळे थोडासा अहंकारी. आणि याहीपेक्षा आई वडील कितीही संस्कारी असले, कितीही संस्कार प्रदान करणारे असले तरी सुद्धा मूल घरातून बाहेर पडल्यानंतर आजूबाजूला कुठली चौकडी आहे त्यामध्ये सुद्धा प्रकार असतात. आपल्याकडे त्या चौकडीला नाव आहे प्रसिद्ध. बरं, या रुक्मीला जे मित्र भेटले होते, तो मगध सम्राट जरासंध, चेदिनरेश, शिशुपाल, पौंड्रक, शाल्ब, हे सगळे त्याचे मित्र. वक्रदंत, हे जर सगळे मित्र असतील तर सुधारण्याची शक्यताच नव्हती. आणि अशा वेळी हा रुक्मी अत्यंत गर्विष्ठ, पित्याची आज्ञा कधीच पालन न करणारा, आणि या 5 भावांमधली ही सगळ्यात धाकटी मुलगी म्हणजे रुक्मिणी कोण होती, कशी होती हो? कवी वर्णन करतात. विदर्भ नृपनंदिनी सगुण सुंदरी भीमकी, रती ही तुलता तिच्या पदन खास वाटे फिकी, धरुनी अवतार ये परम मंगला श्रीरमा, विवाह परिसातीचा सकल घालवी जो श्रमा. पंढरीनाथ महाराज की.
म्हणाले रुक्मिणी स्वयंवर या विवाहाचं किंवा या आख्यानाचं श्रवण जरी केलं तरी आमचे सगळे श्रम निघून जातात. म्हणून आजचं हे मागणीपर कीर्तन आणि त्याच अनुषंगाने स्वयंवर आख्यान घेण्याचा मानस केला. नाथांनी सुद्धा रुक्मिणी स्वयंवराचीच रचना केली याच कारणासाठी की आमचे सगळे श्रम सगळे ताप दुःख नाहीशी व्हावीत. आणि अशी ही रुक्मिणी उपवर झालेली आहे. नवस केलाय जगदंबेकडं की आई जगदंबे तू सुद्धा तपश्चर्येच्या जोरावरती इच्छित वर पाहून घेतलास, तसं तुझ्या आशीर्वादाने या जन्मात मला हवा तोच पती कोण जो योगियांना सुद्धा दुर्लभ आहे, थोर मोठाले ऋषी महंत संत मुनी ज्याला मिळवण्यासाठी तपश्चर्या करतात, तो मला प्राप्त व्हावा हा नवस केला. आणि दिवसामागून दिवस जात आहेत. भीष्मक राजाचा दरबार भरलेला आहे. दरबारामध्ये राजाच्या सिंहासनावर राजा उपस्थित आहे. छत्र चामरं ढळली जात आहेत. अष्टप्रधान मंडळ आपापल्या मानाप्रमाणे दरबारामध्ये बसलेलं आहे. आणि अशा वेळी राजाची ही अत्यंत लाडकी कन्या रुक्मिणी शेजारी आहेच. सगळं काही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, सगळे खुश आहेत. पण अशा वेळी भीष्मक राजा चिंतेत आहे फक्त या कारणासाठी की रुक्मिणीचं कसं होईल, रुक्मिणीला वर कोण मिळेल, कसा असेल, कसा दिसेल. आणि याच वेळी या राजदरबारामध्ये एक अत्यंत तेजस्वी तेजपुंज वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण उपस्थित झाले. कीर्तिनामा द्विजराज सभे आला, कीर्तिनामा द्विजराज सभे आला, कीर्तिनामा द्विजराज सभे आला. विनय भावे स्तुती करुनी तोषवेला, विनय भावे स्तुती करुनी तोषवेला. कृष्ण शौर्याते गान करण्यारे, कृष्ण शौर्याते, कृष्ण शौर्याते गान करण्यारे. रुक्मिणीचे ते हृदय मुग्ध झाले, रुक्मिणीचे ते हृदय मुग्ध झाले. तो कीर्तिनामा ब्राह्मण राजाच्या दरबारामध्ये आलेला आहे. राजाने यथोचित सत्कार केला, स्वागत केलं, सन्मान केला. आणि कीर्तिनामा हा वेदाभ्यासी होता. त्यांनी विचारलं, राजे हो, आपल्या चेहऱ्यावर चिंतेची रेष स्पष्ट दिसतीये, काय कारण आहे? भीष्मक राजे म्हणाले की हो मुनिवर, खरं आहे, आपण ओळखलं. मी चिंताग्रस्त आहे आणि चिंतेचं कारण हे काय? म्हणाले, जवळच बसलेलं आहे माझी रुक्मिणी. कीर्तिनामा म्हणाले की ही रुक्मिणी त्रैलोक्यामध्ये सुंदर आहे, तिच्या सौंदर्याची चर्चा सगळीकडे आम्ही ऐकतो आहोत. रतीपेक्षाही सुंदर असलेली ही रुक्मिणी, हिच्या विवाहासाठी आपण जर एवढे चिंतातूर असाल ना, तर मी एक सांगतो, आत्ताच द्वारकेहून आलोय. पृथ्वी पर्यटन करणारे होते कीर्तिनामा. आत्ताच द्वारकेहून आलोय, हिला साजेसा नवे, हिला आणि फक्त हिलाच साजेसा असलेला वर नुकताच बघून आलोय. कोण? अहो कोण म्हणून काय विचारता? त्याचं गुणवर्णन, त्याचं रूपवर्णन, त्याचं कीर्तिवर्णन किती आणि काय सांगू, किती आणि काय सांगू. द्वारकेचा राणा, द्वारकाधीश, त्रिभुवनाचं कैवल्य सम्राज्ञ असलेला द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण. आणि तोच वर म्हणून तुमच्या रुक्मिणीसाठी योग्य आहे. आत्ता त्याचंच दर्शन घेऊन येतो आहे. आणि म्हणून तो कसा आहे हे सांगता सांगता कीर्तिनामांनी आपली वाणी, त्या वाणीचा रसकल्लोळ सुरू झाला आणि बोलायला लागले. कसं वर्णन आहे त्या कृष्णाचं? श्रोते हो, अनेक संतांनी तो कृष्ण आपल्या शब्दात बांधण्याचा प्रयत्न केला, पण तो नाही बांधता आला. अनेकांनी आपल्या काव्यात त्याला बांधण्याचा प्रयत्न केला, आपल्या शब्दांमध्ये बांधलं, पण याही पलीकडचा असा तो. नाथांचे कृष्णस्तुतीपरचे कितीतरी अभंग आहेत. नाथ महाराज म्हणतात, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वळ, चंद्राहुनी शीतळ, रविहुनी सोज्वळ. तेणे मजा केवळ वेधियले, चंद्राहुनी, चंद्राहुनी शीतळ. सावळा देखियला नंदाचा नंदन,
राजस सुकुमार मदनाचा पुतळा. किती किती वर्णन करावं संतांनी. आमच्या कराडचे विठोबांना दफ्तरदार नारदीय कीर्तनाला कटाव नावाचं वृत्त ज्यांनी दिलं, वर्णन केलं, काय भगवंत आहे. श्रवणी मनोहर मकर कुंडले फुल्लगल्ल कर्णात दीर्घ सुप्रसन्न लोचन इंदु बदन तिल पुष्प नासिका कुंदरदन हनु अधर बिंबगत हास्य मंद मंद हास्य मंद मंद. हरी हा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद. हरी हा भक्त सखा गोविंद. सजल नीरद श्याम तनू नवरत्न खचित संवर्ण मुकुट शिरपेच दुरावर कलगी विराजित कुटिलालक निटिलासी कस्तुरी तिलक केशरी गंधा. तिलक केशरी गंधा. हरी हा आनंदाचा कंद, आनंदाचा कंद. हरी हा भक्त सखा गोविंद. आनंदाचा कंद. हरी हा भक्त सखा गोविंद. गोपाल कृष्ण भगवान की. भगवंतांचं वर्णन सुरू आहे. दरबारातला प्रत्येक जण मंत्रमुग्ध होऊन गेलाय. कीर्तिनामा भक्ती उद्रेक झाला होता, आवेगात बोलत होते, सगळ्या रसांचा कल्लोळ होत होता. आणि अशा वेळी प्रत्येकाच्या डोळ्यातनं कधी अश्रुधारा व्हायला लागल्या कळलं नाही. रुक्मिणी तिच्या तर हृदयामध्ये साक्षात कृष्णमूर्त प्रकट झाली. भक्तिप्रेमाचा उद्रेक झाला आणि काही क्षणातच रुक्मिणी मूर्छित झाली. तिची बाह्यस्फूर्ती मावळून गेली, मूर्छित झाली आणि धरणीवर कोसळली. दासी धावल्या. राजकुमारीला रुक्मिणीला धरलं, तोंडावर पाणी मारलं. कुणी वारा घालते. राणी शुद्धमती आली. आपल्या लेकीची दृष्ट तर लागली नसेल ना म्हणून दृष्ट काढली. आणि या प्रसंगामध्ये हे वर्णन ऐकून, त्याच्या गुणांचं, त्याच्या कीर्तीचं, त्याच्या शौर्याचं, त्याच्या रूपाचं वर्णन ऐकून जर रुक्मिणीची ही अवस्था झाली असेल, तर आता मात्र हीच रुक्मिणी कृष्णालाच द्यायची. हा निर्णय दोघांचाही, राजा राणीचा पक्का झाला. सर्व दरबारचा हा निर्णय पक्का झाला. राजा तर म्हणत होता की कन्यादानासारखं दुसरं पुण्य नाही. कन्यादान आपल्याकडून घडतंय आणि तेही दान जर कृष्ण परमात्म्याला घडत असेल तर आपलं पुण्य त्रैलोक्यात सामावणार नाही. त्यामुळे आता हा निर्णय पक्का झाला आणि सगळीकडे कृष्ण आणि रुक्मिणीच्या विवाहाची चर्चा सुरू झाली. पण जसं विवेकापुढे गर्व आणि मद आड येतात, सद्बुद्धीपुढे काम आणि क्रोध आड येतात, तसं रुक्मिणी आणि भगवान गोपालकृष्ण यांच्या विवाहापुढे रुक्मी आड आलाय. दरबारामध्ये ऐकलं मात्र की रुक्मिणी कृष्णाला द्यायची असा संतापून चवताळून उभा राहिला आणि राजाला सांगतो, राजे काय ऐकतोय मी? आपण छत्र चामर मंडित राजे आहात, क्षत्रिय कुलावतंस आहात आणि काय शोधून शोधून जावई शोधला हो? तो गवळी, तो कृष्ण. अहो त्याच्या जन्मपत्रिकेचा पत्ता नाही, त्याच्या कुळाचा पत्ता नाही, त्याच्या गोत्राचा पत्ता नाही. काल यवनाला पाहून जो युद्धभूमीतून पळ काढतो तो कसला वीर हो? कसलं गुणवर्णन ऐकता आणि कुणाला देता? आपली रुक्मिणी. रुक्मीची कृष्ण निंदा अशा पद्धतीची चालू झाली. रुक्मी सांगतोय कसा आहे तो कृष्ण? अहो ऐकलंय त्याच्याबद्दल कधी? मी सांगतो, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दही चोरी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दही चोरी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दही चोरी. कृष्ण कुलहीन तो दुग्ध दही चोरितो, खिल्लरे राखितो गवळियांची, खिल्लरे राखितो गवळियांची, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दही चोरितो. नंद वसुदेव हे जनक असती तया, नंद वसुदेव हे जनक असती तया, मारिली पूतना नारी असुनी, मारिली पूतना नारी असुनी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दही चोरितो. कृष्ण कुल कृष्ण कुल कृष्ण कुल. अहो दूध दही चोरणारा, गोपींची वस्त्र चोरणारा, वस्त्र पळवणारा नव्हे. याला पिता सुद्धा दोन, माता सुद्धा दोन. कोण म्हणतं नंदाचा, कोण म्हणतं वसुदेवाचा. आणि पुतनेसारख्या स्त्रीला मारणारा हा कसला हो पराक्रमी? हा कसला पराक्रमी? रुक्मीचं हे ऐकलं. भीष्मक राजा रुक्मीला सांगत होते, रुक्मी अरे वेड्या, तुझ्या बुद्धीची कीव करावीशी वाटतीये मला. धन्य आहे म्हणाले तुझी बुद्धी. वेड्या, रत्नाची पारख करायला रत्न पारखीच लागतो. तुझ्यासारख्या मूढाला आणि मूर्खाला ते कळणार नाही. पण तरी सुद्धा भीष्मक राजाच्या समोर
रुक्मी हट्टाला पेटला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये रुक्मिणीला कृष्णाला देणार नाही. मी चेदी नरेश असलेला माझा मित्र शिशुपाल याची निवड केली आहे रुक्मिणीसाठी. भीष्मक राजा म्हणाले, तूही काय निवडून निवडून शोधून शोधून अगदी दिवटा शोधून काढलायस, शिशुपालाला देणार रुक्मिणीला? अरे वेड्या, कृष्णासारखा शौर्य, गुण आणि सगळ्याच बाबतीमध्ये पराक्रमी असलेला, सर्व गुण संपन्न असलेला पुरुषोत्तम जगात नाही. वेड्या, सगळ्या जगाचा सखा असलेला तो कृष्ण, त्याला डावलून हा असला सखा आणतो समोर, शिशुपालाला देईन म्हणतोस रुक्मिणीला. पण रुक्मीच्या हट्टासमोर भीष्मक राजाचं काहीच चाललं नाही. भानावर आलेल्या रुक्मिणीला शेवटी भीष्मक जाऊन भेटले आणि भीष्मक राजांनी सांगितलं, रुक्मिणी वेडे, कृष्णावर तुझं मन जडले हे आम्ही जाणतोय. आमचीही तीच इच्छा आहे की कृष्ण परमात्मा जर आम्हाला जावई मिळाला तर आमचं भाग्य त्रैलोक्यात दुसरं असू शकत नाही. त्यामुळे रुक्मिणी, आज रुक्मी आपलं ऐकायला तयार नाहीये, तो त्याच्या मार्गाने जातोय. पण वेडे, तू थांबू नकोस. कृष्णाला प्राप्त करून घेण्याचा तुझा मार्ग तुला शोधावा लागेल. माझा पूर्ण आशीर्वाद आहे तुला. भीष्मकांनी रुक्मिणीची समजूत काढली. पण रुक्मिणीला ज्यावेळी कळालं की शिशुपालाशी आपला विवाह व्हावा या तयारीमध्ये दुर्योधन आहे, विवाहाची जय्यत तयारी सुरू आहे, त्यामुळे रुक्मिणी प्रचंड व्याकुळ झाली आहे, आर्त झाली आहे की भगवंताशीच आपला विवाह व्हावा. कारण त्यासाठीच तर हा सगळा घाट घातला होता, त्यासाठी अवतीर्ण झाले माया रुक्मिणी स्वरूपामध्ये त्या परब्रह्माला प्राप्त करून घेण्यासाठी. आणि तो जर मिळणार नसेल तर या देहाचा किंवा या अवताराचा उपयोग काय? म्हणून व्याकुळ झालीये. सगळ्या सख्यांना विचारतीये, काय झालं? आत्ता वर्णन ऐकत होते त्यांचं, त्यांच्याशीच माझा विवाह होणार ना? दासी सख्या म्हणतायत, राजकुमारी तुमचा विवाह त्याच्याशी होणार होता, पण आता शिशुपालाशी विवाह निश्चित झालाय म्हटल्यानंतर रुक्मिणीची अवस्था फार विलक्षण आर्त झाली. व्याकुळ स्वरामध्ये कृष्णाची विनवणी करतीये. आणि काय अवस्था आहे? कृष्ण सखा रमला मम मनी, कृष्ण सखा रमला, कृष्ण सखा रमला मम मनी, कृष्ण सखा रमला, नचरणी आप्तमधा सजला मम मनी, कृष्ण सखा रमला, रमला रमला रमला. रुक्मिणीची ही अवस्था सगळ्यांना कळत होती. पण रुक्मी हट्टाला पेटलेला, सगळ्यांना निमंत्रण धाडली सुद्धा, पालख्या, रथ, घोडे, हत्ती, मेणे आणायला पाठवलं आणि जबाबदारीने याची खबरदारी घेतली की द्वारकेला कुठल्याही पद्धतीचं निमंत्रण पोहोचता कामा नये. पण रुक्मिणीने त्या क्षणी तातडीने निर्णय घेतला. राज्याचे कुलपुरोहित असलेले सुदेव यांना बोलावून घेतलं. वेदशास्त्र संपन्न सदाचरणी वेदाभ्यासी असलेले सुदेव धावत आले. राजकुमारीची सगळी परिस्थिती समजून घेतली, तिची व्यथा, तिची ती व्याकुळता अनुभवली, पाहिली आणि म्हणाले, रुक्मिणी काळजी करू नकोस, मी नक्की आणतो कृष्ण परमात्म्याला. अगं माझं जन्मोजन्मीचं भाग्य आज फळाला आलंय का? कारण योग्यांना दुर्लभ असलेला तो परमात्मा, त्याचं सगुण साकार रूप आज मला तुझ्या निमित्ताने भेटायला बघायला मिळणार आहे. रुक्मिणी माते, तुझीच खरं तर माझ्यावर अनंत कृपा आहे, अनंत उपकार आहेत. मी खात्री देतो, मी आत्ता जातो आणि भगवान गोपालकृष्णांना घेऊन येतो. अगं गजेंद्राने हाक मारली, गजेंद्रासारख्या पशूंनी हाक मारली तर त्यांनी उडी घालायला वेळ नाही लावला. तो आला, तुझी तर हाक तो नक्कीच ऐकेल, काळजी करू नकोस. फक्त त्याला जाऊन काय सांगू तेवढं सांग म्हणजे झालं. रुक्मिणी सांगतेय, महाराज आपण श्रेष्ठ आहात, आपण विद्वान आहात, वेदाभ्यासी आहात, तेव्हा तिकडे जाऊन काय बोलायचं हे आपणच ठरवा. सुदेवांनी सांगावं, अगं वेडे, माझी विद्वत्ता, आमची विद्वत्ता एखाद्या वटवृक्षासारखी असते, विस्तीर्ण असते, पण त्याला सुवासिक फुलं नाही आहेत. जग आसमंत उजळून टाकणारं एखादं फूल आमच्या या वटवृक्षाला येऊ शकत नाही, पण मोगरीच्या वेलीला एखादं सुंदर मोगऱ्याचं फूल आलं ना की तो आसमंत उजळून निघतोच. माझ्या या विद्वत्ता प्रचूर बोलण्याचा तिथे काहीच उपयोग नाही. तुझा भाव, तुझी आर्तता, तुझी श्रद्धा तिथपर्यंत पोहोचेल असं काहीतरी कर आणि असं काहीतरी लिही.
रुक्मिणीने लिहायला घेतलं श्रोते हो. आणि जगाच्या इतिहासातलं पहिलं लिखित प्रेमपत्र अवतरलं. धवल रेशमी पत्रावरती हा नको उठाव नको. धवल रेशमी पत्रावरती धवल रेशमी पत्रावरती केशरी रंगे लिहिले. धवल रेशमी पट्टावरती केशरी रंगे लिहिले. अशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले. रामा साधुजी रामा राजा अशा वस्त्रावरती केशराच्या रंगाने लिहिलं रुक्मिणीने. भागवतामधले 7 श्लोक प्रसिद्ध आहेत. भगवंताचं वर्णन करावं. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर्हरतोंगतापम रूपम दृशं दृशिमताम अखिलार्थलाभम त्वय्यच्युता विशति चित्तम पत्रपम मे. गोपाल कृष्ण भगवान की तव रूप कीर्ती ऐकोनी मन माझे तल्लीन झाले. तव रूप कीर्ती ऐकोनी मन माझे तल्लीन झाले. देवा आसनी भोजनी शयनी त्वध्यान मनी असे भरले. होईन दासी चरणांची कधी ऐसे होऊन गे. बर का मम बंधू रुक्मिया वैरी मम बंधू रुक्मिया वैरी सन्मित्र चैत्य अधिकारी शिशुपाला देऊ केले. नवरी मी शिशुपालाला नवरी मी शिशुपालाला नवरी मी श्रीकृष्णाला नवरी मी शिशुपालाला नवरी मी श्रीकृष्णाला. आणि रुक्मिणीच्या या पत्रामध्ये तिची विद्वत्ता होती, तिची श्रद्धा होती, आर्तता होती, विवेक होता आणि आर्जवही होतं, विनंतीही होती. या सगळ्या भावनांचा कल्लोळ त्या पत्रामध्ये नव्हे. रुक्मिणीचं हृदयच जणू काही दिसलं भगवंतांना. सुदैवांनी भगवंतांना पत्र देण्याआधीची सुदैवांची अवस्था विलक्षण होती श्रोते हो. बघत राहिले. दृष्टी देखो न मन मोहना. सगळं देहभान हरपलं. गोपालकृष्ण समोर गेले. कार्य काय ते विसरे ब्राह्मण. भगवंत जवळ आले, गदगदा हलवलं, म्हणाले काय कोण आपण, कशासाठी आला आहात, इथे येण्याचा हेतू काय हे तू मला सांग म्हणाले. कशासाठी आलात. आणि मग भानावर आले. मग पद्माक्षीचे पत्र काढून पद्मनाभा हाती दिधले. भगवंतांनी त्या पत्राचं वाचन करावं. कधी डोळ्यातनं अश्रू पत्रावर ओघळला ते भगवंतांना सुद्धा नाही कळालं. रुक्मिणीच्या सांगण्यानुसार गुप्त मार्गाने भगवंत निघाले. सुदेवाला पुढे पाठवून दिलं आणि दारुकाला रथ सज्ज करण्यास सांगितलं. मागे बलराम दादा सैन्य घेऊन तयार होतेच आणि भगवंत स्वतः रथ घेऊन रुक्मिणीने सांगितल्या पद्धतीने कुंडिनपुरापासून काही अंतरावर असलेलं जगदंबेचं मंदिर, त्या मंदिराच्या महाद्वारापर्यंत यायचं भगवंतांची तयारी झाली. द्वारका ते कुंडिनपूर एका रात्रीत अंतर भगवंतांनी काढलं. इकडे दिवस उजाडला तशी सगळी विवाहाची तयारी, विवाहाचे विधी सुरू झाले. शिशुपाल तर आनंदात मस्तीत होता स्वतःच्या. आणि अशा वेळी रुक्मिणीची अवस्था, कधी येतील परमात्मा, कधी येतील गोपालकृष्ण म्हणून वाट पाहतीये. सख्यांना दासींना घेऊन अंबेच्या मंदिरामध्ये आलीये. जगदंबेच्या समोर पूजा साहित्य ठेवलं. मनोभावे नमस्कार केला. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आई अगं अंबेला नमुनी म्हणे कन्येला प्रसवतात
जा माता, त्या लटिक्या तुझी खरी, कृष्णाची तुझ योग्य होईल जा माता. तोच तुझ्यासाठी जावई म्हणून योग्य आहे बरं. आई कृपा कर म्हणून नमस्कार करावा, चरणांवर मस्तक टेकलं आणि जगदंबेच्या गळ्यातली नीलकमळांची माळा रुक्मिणीच्या गळ्यामध्ये येऊन पडली. शुभशकून मिळाला. निश्चित झाला संकल्प की आता हीच माळ कृष्णांच्या गळ्यामध्ये घालणार. म्हणून वळडी माघारी जसे गोपालकृष्ण समोर रथामध्ये उभे असलेले, सज्ज असलेले दिसले. रुक्मिणी रथामध्ये चढण्यासाठी भगवंतांनी स्वतः आपला हात दिला. रुक्मिणी रथामध्ये चढली आणि खऱ्या अर्थी ज्यासाठी हा सगळा अट्टाहास होता ते परब्रह्माचं आणि त्या मायेचं मिलन झालं. रुक्मिणीने भगवंतांच्या गळ्यामध्ये ती पुष्पमाला अर्पण केली. हंसे मुक्तानेली. रुक्मिणी स्वयंवराची ही आर्या मालकंसमध्ये जर गायली नाही तो आगाऊपणा ठरेल. कारण अनेक पूर्वजांनी, अनेक ज्येष्ठ कीर्तनकारांनी हे इतकं अजरामर करून ठेवलंय. हंसे मुक्तानेली, हंसे मुक्तानेली.